नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी झरेकर सर तुमच्या सर्वांचे ई लर्निंग कॉमर्स क्लासेसमध्ये स्वागत करतो. आत्तापर्यंत अकाउंट या विषयाचे इंग्रजी आणि हिंदीमध्ये खूप सारे व्हिडिओ तयार केलेले आहेत, परंतु मराठी भाषेमध्ये या विषयाचे व्हिडिओ कमी आहेत. म्हणून मी हा विषय मराठी भाषेमधून विद्यार्थी वर्गाला खूप चांगल्या प्रकारे समजावा, त्यात चांगले मार्क मिळावे म्हणून या विषयाचे मराठीमधून व्हिडिओ करण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तुम्हा सर्वांना हे व्हिडिओ खूप आवडतील, समजतील अशी मला खात्री आहे. तर मग चला आपण अगदी सहज सोप्या भाषेत अकाउंट हा विषय शिकूया. सर्वप्रथम विषयाचं नाव आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. याला मराठीमध्ये पुस्तक पालन आणि लेखाकर्म असे म्हणतात. हा विषय बिझनेस ट्रान्झॅक्शन पासून सुरू होऊन फायनान्शियल स्टेटमेंट आणि त्याच्यानंतरचे रिपोर्ट ह्या सगळ्या प्रोसेसशी संबंधित आहे. थोडक्यात एखाद्या व्यवसायामधला अचूक नफा शोधणे, व्यवसायाची आर्थिक परिस्थिती व तिचा अभ्यास करणे यांच्याशी संबंधित हा विषय आहे. या विषयाचा अभ्यास करण्यापूर्वी जसं आपल्याला लहानपणी आपली आई बाराखडी शिकवते किंवा मराठी भाषेची ओळख होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सांगितल्या जातात, तसं या विषयाचा डिटेल अभ्यास करण्यापूर्वी हे विषय म्हणजे काय आहे याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यासाठी आजच्या पहिल्या भागात मी तुम्हाला या विषयाचा इंट्रोडक्शन, इव्हॅल्युएशन, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या कन्सेप्ट आणि बेसिक अकाउंटिंग सिस्टीम शिकवणार आहे. तर चला आपण आपल्या मराठी भाषेत अकाउंट हा विषय शिकूया. इंट्रोडक्शन. बुक कीपिंग इज रिलेटेड with recording of business transaction. बुक कीपिंग हा विषय बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्डिंग करण्याशी संबंधित आहे. बुक म्हणजे पुस्तकं किंवा नोटबुक, कीपिंग म्हणजे ठेवणे, हिशोबाची पुस्तकं ठेवणे असाच बुक कीपिंगचा अर्थ होतो. कोणत्या हिशोबाची? तर बिझनेस ट्रान्झॅक्शनच्या हिशोबाची. बिझनेस एंटरप्राइजेस अँड अदर ऑर्गनायझेशन डील इन ॲक्टिव्हिटीज विच इन्व्हॉल्व एक्सचेंज ऑफ मनी ऑर मनीज वर्थ. आपल्या अवतीभोवती ज्या बिझनेस ट्रान्झॅक्शन आहेत, हे बिझनेस ट्रान्झॅक्शन पैशाच्या साहाय्याने होतात हे तुम्ही सर्व बघितलेलं आहे. आणि हे बिझनेस ट्रान्झॅक्शन कोण करतं? तर बिझनेस ऑर्गनायझेशन करतात. या बिझनेस ऑर्गनायझेशन वस्तू आणि सेवा यांची खरेदी विक्री पैशाच्या किंवा पैशाच्या साधनांच्या साहाय्याने करतात. ऑल these activities are recorded for the purpose of taking important decision as to whether the activities are feasible, profitable and are to be continued or not. ह्या ज्या सर्व ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या रेकॉर्ड केल्या जातात. हे जे ट्रान्झॅक्शन आहेत हे सर्व रेकॉर्ड केले जातात आणि त्याच्यावरून असा निर्णय घेता येऊ शकतो की बिझनेस ज्या ॲक्टिव्हिटीज करत आहे त्या ॲक्टिव्हिटी बिझनेसला उपयोगी आहेत का, फायदेशीर आहेत का, सक्षम आहेत का,
त्या पुढे चालू ठेवायच्या की नाही चालू ठेवायच्या याच्या संबंधित निर्णय हा या माहितीवरून घेता येतो. Information about the business and other organization is required not only by the proprietors and managers of business and other organization but also to various other stakeholders such as the government, investors, customers, employees and researchers. ही जी माहिती गोळा केली जाते बुक किपिंगच्या माध्यमातून, जो डाटा कलेक्शन केला जातो ह्याचा उपयोग फक्त बिझनेस ऑर्गनायझेशनला किंवा दुसऱ्या बिझनेस ऑर्गनायझेशनला किंवा प्रोप्रायटर मॅनेजर यांनाच होतो अशातला भाग नाही, तर गव्हर्नमेंट, इन्व्हेस्टर, कस्टमर, एम्प्लॉईज, रिसर्चर ह्या सर्वांना ह्या बुक किपिंगच्या माध्यमातून गोळा केलेल्या माहितीचा उपयोग होतो. ह्या ठिकाणी आपल्याला या विषयाच्या प्रस्तावनेमधून समजत आहे. जसं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बुक किपिंगचा अर्थ बिझनेसमधले ट्रान्झॅक्शन लिहिणे असा होतो, तर या ठिकाणी सगळ्या प्रकारचे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन योग्य पद्धतीने लिहिणे हा या बुक किपिंगचा काय आहे खरा अर्थ आहे. आता आपण जसं मानवी इतिहास तुम्ही बघितलेला आहे, पैशाचा इतिहास बघितलेला आहे, त्याला आपण उत्क्रांती असे म्हणतो की मानवाची उत्क्रांती कधी झाली, पैशाची उत्क्रांती कधी झाली, हा इतिहास जसं तुम्ही अभ्यासलेला आहे तसं अकाउंट या विषयाचा सुद्धा इतिहास आहे. सर्वप्रथम अकाउंटिंगच्या गोष्टी, अकाउंटिंगचे पुरावे कुठे सापडले हे सुद्धा महत्त्वाचे आहे. त्या दृष्टिकोनातून आता आपण बघणार आहोत इव्हॅल्युएशन ऑफ अकाउंटिंग, म्हणजे अकाउंट या विषयाची उत्क्रांती, उदय किंवा इतिहास. इन इंडिया ड्युरिंग चंद्रगुप्ता मौर्या's regime, Minister Kautilya wrote a book named Arthashastra, where in some reference can be traced regarding the way of maintaining accounting records. म्हणजे ज्यावेळी ह्या विषयाच्या इतिहासाचा शोध घेतला त्यावेळी चंद्रगुप्त मौर्य यांच्या राज्यामध्ये, यांच्या शासनकालामध्ये त्यांचे मंत्री कौटिल्य हे त्या राज्याचे व्यवहार अर्थशास्त्र नावाच्या पुस्तकामध्ये लिहिल्याचं आढळून आलेलं आहे. आफ्टरवर्ड इट वॉज कॉल्ड ॲज देशीनामा, म्हणजे नंतरच्या काळामध्ये या पद्धतीला देशीनामा असं म्हटलं गेलं. आपल्या देशामध्ये या पद्धतीला नंतर देशीनामा या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आज अकाउंटिंग करण्यासाठी जी मेथड वापरली जाते, जी पद्धत वापरली जाते, जी सिस्टीम वापरली जाते, तिचं नाव आहे डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम. आज संपूर्ण जगभर अकाउंटिंग करण्यासाठी ज्या पद्धतीचा वापर केला जातो तिचं नाव आहे डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम. ही जी सिस्टीम आहे ही 1494 म्हणजे 1494 मध्ये ल्युका डी बॅर्गो पॅसिओली या इटालियन मर्चंटने शोधलेली आहे आणि त्या सिस्टीमच्या द्वारे आज अकाउंटिंग केलं जातं. यावरून तुम्हाला या विषयाचा इतिहास हा समजण्यास मदत होत आहे. एवढा जुना हा विषय आहे किंवा एवढ्या पूर्वीपासूनच हिशोबाची लेखन ही केली जात आहे. त्यानंतर आपण अनेक पिक्चर वगैरे बघितलेले आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे की त्या शिवाजी महाराजांचा काळ असू द्या किंवा इतर कुठले महाराजांचा काळ असू द्या, त्या पिक्चरमध्ये आपल्याला त्यांचे व्यवहार लिहिणारे अनेक प्रसंग आपण त्या ठिकाणी बघितलेले आहेत. यावरून आपल्याला ह्या विषयाच्या इतिहासाची संकल्पना येत आहे. त्यानंतर आता आपण आपल्या विषयाची मुख्य संकल्पना बुक किपिंग म्हणजे काय याचा सविस्तर अभ्यास करूया. किपिंग म्हणजे काय ते आपण आता बघूया. इन सिंपल वर्ड्स, the bookkeeping means recording of business transaction in the books of accounts in a systematic way. वे म्हणजे मार्ग, सिस्टमॅटिक म्हणजे योग्य पद्धतीने. कोणत्याही बिझनेस मधले जे काही ट्रान्झॅक्शन आहेत, जे व्यवहार आहेत, ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार, वस्तूच्या खरेदी विक्रीच्या व्यवहाराला इंग्रजीमध्ये ट्रान्झॅक्शन असे म्हणायचं. मग कोणताही बिझनेस असो, त्या बिझनेसमधले वस्तूच्या खरेदी विक्रीचे जे व्यवहार आहेत ते अकाउंटच्या पुस्तकामध्ये योग्य पद्धतीने लिहिण्याची कला म्हणजे बुक किपिंग होय. म्हणजे बुक किपिंगचा साधा अर्थ आहे
की व्यवसायामध्ये जे व्यवहार होतात, रोखीचे असो, उधारीचे असो, बँकेचे असो, कोणतेही बिझनेसचे व्यवहार असू दे, ते सर्व व्यवहार अकाउंटसाठी जी पुस्तकं वापरली जातात त्या पुस्तकामध्ये योग्य पद्धतीने लिहिणं म्हणजेच बुक किपिंग होय. जसं या ठिकाणी तुमची आई घरी जेवण करताना कांदा कापते, टोमॅटो, भाजी या काही गोष्टी करते, ह्याला आपण काय म्हणतो, कुकिंग असं आपण त्याला नाव दिलेलं आहे. तसं बिझनेसमधले ट्रान्झॅक्शन जे काय लिहिले जातात अकाउंटच्या पुस्तकामध्ये त्यालाच बुक किपिंग असं म्हटलेलं आहे. पण ही जी बुक किपिंग आहे ही सिस्टमॅटिक केली जाते, पद्धतशीर केली जाते, डेट वाईज केली जाते, अकाउंट वाईज केली जाते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला भविष्यामध्ये सुद्धा कुठली गोष्ट जर पाहिजे असेल भूतकाळातली तर ती अवेलेबल झाली पाहिजे लगेच. त्यानंतर जे आर बाटली बॉय यांनी डेफिनेशन दिलेली आहे ती आपण बघूया. बुक किपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस डीलिंग इन अ सेट ऑफ बुक्स. अतिशय साधी सोपी व्याख्या आहे की बुक किपिंग म्हणजे एक कला आहे. ही कशाची कला आहे तर बुक किपिंग ही एक बिझनेसमध्ये जे काही ट्रान्झॅक्शन होतात ते त्या अकाउंटच्या पुस्तकामध्ये लिहिण्याची काय आहे, एक कला आहे. जसं चित्र काढणं एक कला आहे. आम्ही सर्व चित्र काढू शकतो, पण उत्कृष्ट चित्र हा तो प्रोफेशनल जो आर्टिस्ट आहे तोच काढू शकतो. तसं बुक किपिंग ही सुद्धा एक कला आहे आणि या कलेमध्ये बिझनेसमधले ट्रान्झॅक्शन योग्य पद्धतीने लिहिले जातात. त्याचबरोबर बुक किपिंग एक सायन्स सुद्धा आहे. म्हणजे बुक किपिंग इज अ आर्ट ॲज वेल एज सायन्स. कारण बुक किपिंग म्हणजे ते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात आर बेस्ड ऑन रूल्स अँड रेग्युलेशन. म्हणजे त्यांच्यासाठी काय आहे, नियम सुद्धा आहे. अंदाजपंचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जात नाहीत. तर यावरून तुम्हाला बुक किपिंग ह्या संकल्पनेचा अर्थ समजलेला आहे. तुम्हाला कोणीही विचारलं बुक किपिंग म्हणजे काय तर सांगायचं बुक किपिंग म्हणजे बिझनेसमध्ये होणारे व्यवहार अकाउंटच्या पुस्तकामध्ये योग्य पद्धतीने लिहिणे म्हणजे बुक किपिंग. आता आपण या संकल्पनेचे वैशिष्ट्य बघूया. नंबर 1, इट इज द मेथड ऑफ रेकॉर्डिंग डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन. म्हणजे बुक किपिंग ही एक मेथड आहे. या मेथडमध्ये बिझनेसमध्ये होणारे दैनंदिन व्यवहार लिहिले जातात. 2, ओन्ली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड. फायनान्शियल ट्रान्झॅक्शन म्हणजे ज्याच्यामध्ये पैसा आहे, पैशाच्या साहाय्याने केलेले व्यवहारच बुक किपिंगमध्ये लिहिले जातात, अकाउंटमध्ये लिहिले जातात. ज्यामध्ये पैसा नसतो असे व्यवहार लिहिले जात नाहीत. ऑल रेकॉर्ड्स आर प्रिपेअर्ड फॉर अ स्पेसिफिक पिरियड विच आर युजफुल फॉर फ्युचर रेफरन्स. हे जे बुक किपिंग केलं जातं विद्यार्थी मित्रांनो, हे स्पेसिफिक पिरियडसाठी असतं. तो पिरियड संपला का परत नव्याने बुक किपिंग केलं जातं आणि मागचं बुक किपिंग हे पुढच्या काळासाठी रेफरन्स म्हणून वापरलं जातं. उदाहरणार्थ आपल्या देशाचं अकाउंटिंग इयर जे आहे ते 1 एप्रिल ते 31 मार्च आहे. मग हा स्पेसिफिक पिरियड आहे आणि हा पिरियड संपला का परत नव्याने पुढच्या वर्षाचं अकाउंटिंग केलं जातं आणि मागचं वर्षाच्या अकाउंटिंगचा पुढे रेफरन्स म्हणून उपयोग केला जातो. रेफरन्स म्हणजे संदर्भ. 4, रेकॉर्ड्स ऑफ ट्रान्झॅक्शन्स आर बेस्ड ऑन रूल्स अँड रेग्युलेशन. म्हणजे जे काही ट्रान्झॅक्शन लिहिले जातात अकाउंटच्या पुस्तकामध्ये ते अंदाजपंचे नाही लिहिले जात. त्यासाठी ह्या अकाउंटमध्ये काही रूल्स आहेत, काही रेग्युलेशन्स आहेत, काही प्रिन्सिपल आहेत, काही ॲझम्पशन्स आहेत, याचा वापर केला जातो. काही अकाउंटिंग स्टँडर्ड्स आहेत, हे आपण पुढे शिकणार आहोत. इट इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन सायंटिफिकली. बिझनेसमध्ये होणारे ट्रान्झॅक्शन शास्त्रीय पद्धतीने लिहिण्याची ही काय आहे, एक कला आहे. कोण? बुक किपिंग. यावरून तुम्हाला बुक किपिंगचे फीचर्स समजलेले आहेत. आता आपण बुक किपिंग का महत्त्वाचे त्यासाठी बुक किपिंगच्या महत्त्वाचे पॉइंट बघणार आहोत. इम्पॉर्टन्स ऑफ बुक किपिंग. नंबर 1, रेकॉर्ड्स. तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की बिझनेसमन हा सुद्धा एक माणूसच आहे आणि माणूस म्हटला का तो सर्वच गोष्टी काही दीर्घकाळासाठी लक्षात ठेवू शकत नाही, ते विस्मरण होतं. बुक किपिंगमुळे ही अडचण दूर झालेली आहे. बुक किपिंग केल्यामुळे बिझनेसमनला काय झालेलं आहे ते लक्षात ठेवावं लागत नाही.
सर्व लिहिलेलं असल्यामुळे तो केव्हाही कधीही ते बघू शकतो. म्हणजे बुक किपिंगचं पहिलं महत्त्व म्हणजे रेकॉर्डिंग केल्यामुळे रिमेंबर म्हणजे लक्षात ठेवावं लागत नाही. तर हा एक बुक किपिंगचा पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे. 2. कंट्रोलिंग. कंट्रोलिंग म्हणजे नियंत्रण. कोणताही बिझनेस ग्रोथ होण्यासाठी त्याच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजवर कंट्रोल असणं फार महत्त्व आहे. आणि कंट्रोल ठेवण्यासाठी बिझनेसमधल्या इन्फॉर्मेशन ॲक्टिव्हिटीजचा रिझल्ट असणं फार महत्त्वाचं आहे. आणि बिझनेसमधली इन्फॉर्मेशन ॲक्टिव्हिटीजचे रिझल्ट तयार करण्यासाठी कोण मदत करतं? बुक किपिंग. म्हणजेच बिझनेसवर कंट्रोल करण्यासाठी बुक किपिंग एक महत्त्वाची भूमिका बजावते. 3. फायनान्शियल इन्फॉर्मेशन. फायनान्शियल इन्फॉर्मेशन म्हणजे आर्थिक बाबी संदर्भातल्या गोष्टी. बिझनेस हा पैशाशी संबंधित असतो. म्हणजे बिझनेस आणि पैसा यांचं एक जवळचं नातं आहे. बिझनेसमध्ये अनेक आर्थिक उलाढाली होतात आणि त्या उलाढालींची माहिती बिझनेसमनला, मॅनेजमेंटला बुक किपिंगच्या माध्यमातून मिळते. या फायनान्शियल इन्फॉर्मेशनमध्ये प्रॉफिट, लॉस, असेट, इन्व्हेस्टमेंट, स्टॉक यांचा समावेश होतो. प्रॉफिट किती झाला आहे, लॉस किती झालेला आहे, असेट किती आहेत, लायबिलिटी किती आहे, इन्व्हेस्टमेंट किती आहे, स्टॉक किती आहे, ही सर्व माहिती फायनान्शियल इन्फॉर्मेशनमध्ये येते आणि ही सर्व माहिती बुक किपिंगच्या आधारे मिळू शकते. कारण बुक किपिंग ही अकाउंटन्सीची प्रायमरी स्टेज आहे. बुक किपिंगवरूनच त्या बिझनेसच्या फायनान्शियल इन्फॉर्मेशनची अचूक माहिती मिळू शकते. पुढचा पॉईंट आहे एव्हिडन्स. एव्हिडन्स म्हणजे पुरावा. जसं कोर्टामध्ये भावनेला महत्त्व नाही आहे. कुठलीही गोष्ट किंवा कुठलाही गुन्हा सिद्ध होण्यासाठी कोर्ट पुरावा मागतो. पुरावा नसेल तो कोर्ट काहीही करू शकत नाही. त्यामुळे बुक किपिंग हा एक पुरावा म्हणून मान्यता आहे. म्हणजे बिझनेसच्या संदर्भामध्ये जर काही कोर्टामध्ये केस वगैरे झालेली असेल तर त्या संदर्भामध्ये पुरावा म्हणून बुक किपिंगचा वापर केला जाऊ शकतो. कोर्टाने बुक किपिंगला पुरावा म्हणून मान्यता दिलेली आहे. पुढचा पॉईंट डिसिजन मेकिंग म्हणजे निर्णय घेणे. निर्णय घेण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो काय महत्त्वाचं असतं? माहिती, इन्फॉर्मेशन महत्त्वाची असते. आपल्यासुद्धा जीवनामध्ये बऱ्याच गोष्टीचा निर्णय जर आपल्याला घ्यायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला कशाची गरज असते? माहितीची गरज असते. आणि त्या माहितीच्या आधारेच आपण काय घेतो? निर्णय घेतो. तसं बिझनेसमध्ये सुद्धा अनेक ॲक्टिव्हिटी चालू असतात, अनेक क्रिया चालू असतात, अनेक विभाग असतात. तर यांच्या संदर्भातले भविष्यासाठी निर्णय घ्यायचे असतात, वर्तमान काळात निर्णय घ्यायचे असतात. मग असे निर्णय घेण्यासाठी डाटा, माहितीची गरज असते आणि ही सर्व माहिती बुक किपिंगच्या माध्यमातून गोळा झालेली असते आणि त्याचा अभ्यास करून बिझनेसमन, ऑर्गनायझेशन, मॅनेजमेंट डिपार्टमेंट निर्णय घेऊ शकतो. उदाहरणार्थ आपल्याला एका ठिकाणी नवीन ठिकाणी ब्रँच सुरू करायची असेल तर त्या ठिकाणचं लोकेशन, आपल्या वस्तूविषयी लोकांमध्ये असलेली माहिती, लोकांच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास, ह्या सर्वांसाठी आपल्याला एक अभ्यास करावा लागतो. त्याच पद्धतीने बिझनेसमध्ये ग्रोथ होण्यासाठी एक अभ्यास करावा लागतो आणि यासाठी जी काही माहिती लागते ती बुक किपिंगच्या माध्यमातून आपण उपलब्ध करू शकतो. शेवटचा पॉईंट आहे टॅक्स लायबिलिटी. टॅक्स म्हणजे कर. बिझनेसला वेगवेगळ्या प्रकारचे कर भरावे लागतात. कर हे उत्पन्नावर अवलंबून असतं. तर उत्पन्न हे फायनान्शियल स्टेटमेंटच्या आधारे काढलं जातं. फायनान्शियल स्टेटमेंट हे वर्षभर केलेल्या बुक किपिंगच्या आधारे काढलं जातं. म्हणजे थोडक्यात बुक किपिंग चांगली असेल तर बिझनेसचं उत्पन्न समजेल आणि उत्पन्नाचा वापर करून बिझनेसला वेगवेगळे किती कर भरावे लागतील, किती टॅक्स द्यावे लागतील ते समजेल. उदाहरणार्थ इन्कम टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स, GST इत्यादी. या मुद्द्यांवरून तुम्हाला बुक किपिंग हे किती महत्त्वाची आहे हे समजतं. तुमचे वर्ग शिक्षक जे तुमच्या कॅटलॉगमध्ये तुमचं नाव लिहितात, पत्ता लिहितात, दररोजची तुमची प्रेझेंटी लावतात, हे सुद्धा बुक किपिंगचं एक सुंदर उदाहरण आहे.
त्यावरनं कुठला विद्यार्थी किती दिवस प्रेझेंट होता हे समजतं. तुमच्या प्रोग्रेस कार्डवरून तुमची प्रगती समजते. हे सुद्धा बुक किपिंगचंच एक उदाहरण म्हणून घेऊ शकतो. त्यानंतर आपण आता युटिलिटी बघणार बुक किपिंग हे किती महत्त्वाचं आहे ते बघितल्यानंतर त्याची उपयुक्तता याचा अभ्यास आपण करणार आहोत. तर नंबर 1, ओनर म्हणजे मालक. जो व्यवसाय सुरू करतो त्या ओनरला तर बुक किपिंगची खूपच गरज असते, कारण बुक किपिंग शिवाय त्याला काहीच समजणार नाही की आपल्या बिझनेसमध्ये काय चाललंय. बुक किपिंग वरून त्याला प्रॉफिट, लॉस, असेट, लायबिलिटी ह्या सर्व गोष्टींची काय होऊ शकते माहिती मिळू शकते आणि त्याला आपल्या बिझनेसला योग्य दिशा देता येऊ शकते. दुसरं आहे गव्हर्नमेंट म्हणजे सरकार. सरकारला बिझनेसने कसे हिशोब ठेवलेले आहेत हे समजणं फार महत्त्वाचं असतं, कारण त्या ठिकाणी अनेक फ्रॉड होऊ शकतात आणि ह्याच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी सरकारला बिझनेसने केलेली बुक किपिंग ही उपयोगी पडते. सरकारद्वारे कंपन्यांच्या हिशोबाचं ऑडिट केलं जातं, हिशोब तपासले जातात आणि हे हिशोब तपासण्यासाठी काय महत्त्वाचं आहे? बुक किपिंग. त्याचबरोबर सरकार व्यवसायावरती वेगवेगळे कर लावते. मग कोणते कर लावायचे, किती प्रमाणात लावायचे हे समजण्यासाठी, याचा अभ्यास करण्यासाठी बुक किपिंगच्या माध्यमातून गोळा केलेली माहिती उपयोगी पडते. याचं उदाहरण GST आहे. सरकारने सर्वच वस्तूंवरती GST सारख्या प्रमाणात लावलेली नाही आहे. GSTचं प्रमाण वस्तूनुसार वेगवेगळे आहे. हेच एक बुक किपिंगचं आपण उदाहरण देऊ शकतो. म्हणजे बुक किपिंगच्या माध्यमातूनच सरकारला टॅक्स कसे लावायचे याचा निर्णय घेता येतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या माध्यमातून सरकारला कसं उत्पन्न मिळेल त्यासाठी सुद्धा बुक किपिंगचा उपयोग होत असतो. तिसरं कस्टमरला बुक किपिंगचा उपयोग कसा होतो? तर बुक किपिंगमुळे कस्टमरला समजतं की तो व्यवसाय आपल्याला दीर्घकाळामध्ये चांगल्या दर्जाच्या वस्तू कमीत कमी किमतीमध्ये देऊ शकतो का याचा अभ्यास होतो. उदाहरणार्थ रिलायन्स कंपनी, टाटा कंपनी यांचे बुक किपिंगवरून असा अभ्यास करू शकतो की ह्या कंपन्या नावाजलेल्या कंपन्या आहेत, यांचं नावलौकिक चांगलं आहे आणि या कंपन्या आपल्याला दीर्घकाळामध्ये चांगल्या दर्जाच्या वेगवेगळ्या वस्तू देऊ शकतात, आपण त्या खरेदी करायला हरकत नाही, असा अभ्यास ग्राहकांना बुक किपिंगवरून करता येऊ शकतो. पुढे इन्व्हेस्टर म्हणजे गुंतवणूकमध्ये कोण? भागधारक, ठेवीदार. कंपनी जे भाग भांडवल आहे ते भागांच्या विक्रीतून गोळा करते. तसेच कंपनी लोकांना ठेवी ठेवण्यासाठी सांगते. मग लोक काही एवढी वेळी नसतात की अंदाजपंचे कुठेही पैसे गुंतवतील. म्हणजे आपण बँकेमध्ये सुद्धा पैसे ठेवताना काळजीपूर्वक ठेवतो की ती नॅशनल बँक आहे की नाही, बँक चांगली आहे की नाही. तसं गुंतवणूकदार त्या कंपनीचा अभ्यास करतात आणि तो अभ्यास करण्यासाठी गुंतवणूकदारांना काय उपयोगी पडतं? बुक किपिंग. गुंतवणूकदार कंपनीच्या फायनान्शियल स्टेटमेंटचा अभ्यास करतात. एका वर्षाचा नाही करत, मागील 5-6 वर्षाचा करतात आणि त्यावरून ठरवतात की ह्या कंपनीमध्ये आपल्याला रिटर्न्स चांगले मिळतील की नाही मिळतील आणि त्यानुसार त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करतात. पुढचा पॉइंट आहे मॅनेजमेंट, व्यवस्थापक. कंपनीमध्ये, मोठमोठ्या कंपन्यांमध्ये व्यवस्थापन नावाचा एक स्वतंत्र डिपार्टमेंट असतो आणि त्याच्याकडे व्यवस्थापनाच्या संदर्भातले निर्णय घेण्याचे सर्व अधिकार दिलेले असतात. मग हा व्यवस्थापन करणारा जो गट आहे हा संपूर्ण माहिती गोळा करतो आणि त्यानुसार निर्णय घेण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो, शाळेमध्ये विद्यार्थी संख्या वाढल्यानंतर मुलांना बसण्यासाठी बेंचेसची आवश्यकता असते. मग अशा वेळी विद्यार्थी संख्या वाढली हे कशावरनं समजतं? ॲडमिशनवरनं. ॲडमिशन प्रोसेस म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? बुक किपिंग आहे. मुलं जसे ॲडमिशन घेतात तशी त्यांची काय केली जाते? नोंद केली जाते, त्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जातात. यालाच बुक किपिंग म्हणतात आणि त्यानं त्यांना समजतं की ॲडमिशन भरपूर झालेलं आहे, मुलांसाठी सुविधा केल्या पाहिजेत, व्यवस्था केली पाहिजे. असं कंपन्यांमध्ये सुद्धा या ठिकाणी बुक किपिंगच्या माध्यमातून मॅनेजमेंटला वेगवेगळे निर्णय घेता येतात. पुढचा पॉइंट आहे लेंडर म्हणजे सावकार. जे कंपनीला आर्थिक
पुरवठा करतात, कंपनीला पैसा देतात. मग सावकार सुद्धा पैसे देताना काय विचार करणार की मी जर या कंपनीला पैसे दिले तर ही कंपनी ते मला पैसे वेळेमध्ये परत देईल की नाही, आणि हे कशावरनं समजणार? त्या कंपनीच्या फायनान्शियल स्टेटमेंटवरनं, त्या कंपनीच्या आर्थिक परिपत्रावरनं समजणार. आणि ही आर्थिक परिपत्रके कशाच्या आधारे तयार केली जातात? बुक किपिंगच्या आधारे तयार केली जातात. म्हणजे बुक किपिंगवरून लेंडर्सला त्या कंपनीचे आर्थिक पत समजते आणि त्या कंपनीला पैसे द्यायचे की नाही हे ठरवता येतं. तर या सर्वांवरून तुम्हाला बुक किपिंग ही संकल्पना समजलेली आहे. आता आपण पुढे पुढे जाणार आहोत. अकाउंटन्सी म्हणजे काय ते आता आपण बघणार आहोत. बुक किपिंग इज अ पार्ट ऑफ अकाउंटिंग. म्हणजे बुक किपिंग हा एक अकाउंटिंगचा काय आहे? एक पार्ट आहे. इट इज द प्रायमरी स्टेज इन अकाउंटिंग. अकाउंटिंगची प्राथमिक अवस्था म्हणजे बुक किपिंग. इट इज द प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट. अकाउंटिंग इज अ पार्ट ऑफ अकाउंटन्सी. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, नीट लक्ष देऊन ऐका. बुक किपिंग हा अकाउंटिंगचा एक पार्ट आहे, तर अकाउंटिंग हा अकाउंटन्सीचा एक पार्ट आहे. याच्यावरून बुक किपिंग हा अकाउंटन्सीचाच एक पार्ट आहे असं आपल्याला समजतं. अकाउंटन्सी एक मोठं झाड मानलं तर बुक किपिंग हे या झाडाची काय आहे? फांदी आहे. यावरून बुक किपिंग एक मर्यादित संकल्पना आहे. बुक किपिंगचा अर्थ फक्त बिझनेसमधले ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणे असाच होतो. म्हणून बुक किपिंग ही एक प्रायमरी स्टेज आहे. तर जिथे बुक किपिंग थांबते तिथून पुढची सर्व कार्य म्हणजेच अकाउंटन्सी किंवा तिथून अकाउंटन्सीचं कार्यक्रम कामकाज सुरू होतं. या ठिकाणी आपल्याला बुक किपिंग आणि अकाउंटन्सी मधला फरक सुद्धा समजत आहे. बघा की बुक किपिंग म्हणजे फक्त बिझनेसमधले ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणे, तर अकाउंटन्सी म्हणजे बुक किपिंग, क्लासिफाईंग, ॲनालायझिंग, समरायझिंग, इंटरप्रिटेटिंग या सर्व प्रोसेसचा समावेश अकाउंटन्सीमध्ये होतो. त्याचबरोबर बुक किपिंग ही प्रायमरी स्टेज आहे, तर अकाउंटन्सी ही बुक किपिंग नंतर सुरू होते. त्यामुळे ही जी स्टेप आहे ही नंतर स्टेप आहे. बुक किपिंगचा महत्त्वाचा उद्देश काय? की फक्त बिझनेसमधले ट्रान्झॅक्शन लिहिणे. तर अकाउंटन्सीचा उद्देश काय? केलेल्या बुक किपिंगवरून फायनान्शियल स्टेटमेंट तयार करणं आणि त्या संदर्भातले रिपोर्ट तयार करणं. हा काम कुठे केला जातो? अकाउंटन्सीमध्ये केला जातो. बुक किपिंग हे ज्युनियर क्लार्क करतात, तर अकाउंटन्सी हे सिनियर क्लार्क करतात. वेळेप्रसंगी CA सारख्या व्यक्तींची त्या ठिकाणी गरज असते. बुक किपिंग हे जनरल आणि लेजरमध्ये केलं जातं, तर अकाउंटन्सीचा जो रिझल्ट आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटवरनं समजतं. बुक किपिंगमध्ये बिझनेसमधली दररोजचे व्यवहार लिहिले जातात, तर अकाउंटन्सी हे वर्षाच्या शेवटी केलेलं असतं किंवा वर्षभर सुरू असतं असं म्हटलं तरी चालेल, कारण बुक किपिंग हा अकाउंटन्सीचाच एक पार्ट आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला काही प्रमाणात बुक किपिंग आणि अकाउंटन्सी मधला फरक सुद्धा समजलेला आहे. आता मी तुम्हाला अकाउंटन्सीची डेफिनेशन सांगतो, ती ऐका. कोहलर यांची डेफिनेशन आहे. अकाउंटन्सी रेफर्स टू द एंटायर बॉडी ऑफ द थेरी अँड प्रोसेस ऑफ अकाउंटिंग. या डेफिनेशनचा असा अर्थ होतो की अकाउंटिंग करण्यासाठी जी थेरी आहे ती थेरी आणि अकाउंटिंगचे प्रॅक्टिकल ह्या संपूर्ण प्रोसेसला काय म्हणायचं? अकाउंटन्सी असे म्हणायचं. म्हणजे अकाउंटन्सीमध्ये अकाउंटिंगची थेरी प्लस अकाउंटिंगचं प्रॅक्टिकल वर्क ह्या दोघांचाही समावेश होतो. ह्या संपूर्ण प्रोसेसला, ह्या संपूर्ण प्रक्रियेला एकत्रितरित्या काय म्हणायचं? अकाउंटन्सी असे म्हणायचं. अकाउंटन्सी ही कन्सेप्ट फार मोठी आहे. जोपर्यंत तुम्ही कॉमर्समध्ये शिकत आहात तोपर्यंत अकाउंटन्सी हा शब्द कधीही जाणार नाही. तर या ठिकाणी तुम्हाला बुक किपिंग आणि अकाउंटन्सी ही संकल्पना समजलेली आहे अशी मी आशा बाळगतो. पुढे बेसिक अकाउंटिंग सिस्टीम म्हणजे अकाउंटिंग करण्याची सिस्टीम. अकाउंटिंग कसं केलं जातं त्याची सिस्टीम, हे मी पुढचे मुद्दे सांगतो म्हणजे तुम्हाला समजेल. एक, कॅश बेसिस
रोखीने व्यवहार. ॲक्च्युअल कॅश रिसिप्ट अँड ॲक्च्युअल कॅश पेमेंट आर रेकॉर्डेड इन धिस बेसिस. म्हणजे या पद्धतीमध्ये प्रत्यक्ष मिळालेले पैसे आणि प्रत्यक्ष दिलेले पैसे लिहिले जातात. आम्हाला पैसे मिळणार आहेत, आम्ही पैसे देणार आहोत असं लिहिले जात नाही. होणाऱ्या घटना लिहिल्या जात नाही, झालेल्या घटना लिहिल्या जातात. या ठिकाणी ही जी पद्धत आहे ही जनरली डॉक्टर, वकील, CA आणि नफा हेतू नसलेल्या संस्थेमध्ये वापरली जाते. पुढची कन्सेप्ट आहे ॲक्रुअल बेसिस. म्हणजे या बेसिसमध्ये एखादं इन्कम, एखादं रिसिप्ट मिळाली तर ती लिहिली जाते. त्याचबरोबर एखादं इन्कम किंवा एखादं रेव्हेन्यू चालू वर्षाचं आहे पण भेटलेलं नाही तर ते सुद्धा लिहिलं जातं. परत ऐका, या पद्धतीमध्ये एखादं इन्कम मिळाला, एखादी रिसिप्ट मिळाली तर ते अकाउंटमध्ये लिहिली जाते. त्याचबरोबर एखादा इन्कम किंवा एखादा रेव्हेन्यू चालू वर्षाचा आहे पण तो मिळालेला नाही तरी सुद्धा तो लिहिला जातो. सेम तसंच एक्सपेन्सेस किंवा पेमेंटचं, आपण पैसे दिलेले आहेत, खर्च केलेला आहे तर ते लिहिलं जातं. पण एखादा खर्च द्यायचा बाकी आहे पण तो करंट इयर्स आहे तर तो सुद्धा काय केला जातो, लिहिला जातो. म्हणूनच याला ॲक्रुअल बेसिस असं म्हटलं जातं. फायनल अकाउंटशी संबंधित ही एक संकल्पना आहे आणि जनरली जे बिझनेसमन आहेत यांच्या माध्यमातून ही बेसिस वापरली जाते. याच्यामध्ये एनी इन्कम अर्न वेदर रिसिव्ड ऑर नॉट आणि एनी एक्सपेन्सेस इन्कर्ड वेदर पेड ऑर नॉट हे सर्व या ठिकाणी लिहिलं जातं. आणि शेवटचं आहे मिक्स बेसिस. ही एक कॉम्बिनेशन आहे कोणाचं, कॅश बेसिस आणि ॲक्रुअल बेसिसचं. जनरली ही जी मेथड आहे ही परदेशामध्ये जास्तीत जास्त वापरली जाते. आपल्या भारतामध्ये या पद्धतीला मात्र प्रतिबंध आहे, म्हणजे याचा वापर केला जात नाही. तर अशा प्रकारे आज मी तुम्हाला या विषयाचं बेसिक नॉलेज दिलेलं आहे. बुक किपिंग म्हणजे काय, अकाउंटन्सी म्हणजे काय आणि बेसिक अकाउंटिंग सिस्टीम म्हणजे काय ते समजून सांगितलेलं आहे. तुम्हाला जर काही समजलं नसेल तर मला कमेंट्समध्ये विचारा, मी तुम्हाला अजून सविस्तर ते स्पष्ट करून सांगेन. तर धन्यवाद सर्वांचा.